तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे मदतनीस या पदांसाठी. तर त्या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांच्या कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन 2024-25 साठी आणि सरळ नियुक्तीने ही पदे इथं भरण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत विहित नमुन्यामध्ये. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस आणि ज्या जागा आहेत तर त्या भामरगड, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, सिरोचा, अहेरी, चामोर्शी. तर या शहरांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे अंगणवाडी मदतनीसांची जी रिक्त पदे आहेत त्यासाठी. आणि या पदासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 5,500 प्रति महिना इथं मिळणार आहे एकत्रित मानधन. त्यानंतर या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागणार आहे. तर अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी अर्जदार इथं 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला 12वीची गुणपत्रिका इथं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं वास्तव्याची अट राहणार आहे. तर महिला उमेदवार इथं स्थानिक असावी. तसेच स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज केलेला आहे त्याच शहरातील रहिवासी महिला इथं असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी महिलेला रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र इत्यादी सादर करावे लागतील. त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला वयोमर्यादा लागणार आहे तर अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापर्यंत आहे. आणि त्यासाठी तुम्हाला इथं शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे बोर्डाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडावे लागेल किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत तुम्हाला इथे जोडावी लागेल. आणि जे उमेदवाराचे वय आहे तर ते जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास इथं गणण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इथं लहान कुटुंबाची अट लागू राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान लागणार आहे मराठी. तर तुम्ही इथं 10वीमध्ये मराठी हा विषय अभ्यासलेला असावा. तर उमेदवार इथं विधवा असल्यास नगर परिषद किंवा नगरपंचायत यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर जर उमेदवार अनाथ असेल तर तुम्हाला संबंधित उपविभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडावे लागेल. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर अनुभव जर तुम्हाला असेल तर मान्यताप्राप्त व खाजगी स्वयंसेवी अनुदानित संस्थेमधील कामाचा अनुभव इथं ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर जो अर्ज आहे तर एका उमेदवाराने इथं एकच अर्ज सादर करायचा आहे. आणि जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्राच्या पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केले तर एकच अर्ज इथं विचारात घेतला जाईल. त्यानंतर जो तुम्ही अर्ज करणार आहे तर अर्जासोबत तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर विधवा किंवा अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे तर त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय यांच्यानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून 12वी तसेच पदवी, पदव्युत्तर, पदविका, D.Ed, B.Ed तसेच संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. तर त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा, अनाथ, जात प्रवर्ग इत्यादी त्यांच्या प्रमाणपत्रांवरून मिळालेल्या एकूण गुणानुसार गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या इथं निवड करण्यात येईल. आणि या पदांकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत इथं घेतली जाणार नाही. आणि अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना इथं गुण देऊन त्यांची इथं प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर तुमची इथं प्राथमिक यादी लागणार आहे. आणि त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तसेच तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी 10 दिवसाच्या आत लेखी तक्रार इथं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी गडचिरोली यांच्याकडे सादर करायची आहे. तर त्या तक्रारींची शहानिशा करून अंतिम तुमची गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध करण्यात येईल. आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनाच निकालाबाबत इथं कळवण्यात येईल. तर संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर गुणानुक्रमे मदतनीस यांची निवड इथं करण्यात येईल व गुणक्रमानुसार अंगणवाडी केंद्र तुम्हाला इथं देण्यात येईल. तर तुमची इथं प्रतीक्षा यादी लागणार आहे. एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतीक्षा यादी इथं ठेवण्यात येईल. आणि ही यादी इथं 1 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. तर मदतनीस या पदांवरील घोषित निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवारास तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला इथं तक्रार करायची आहे महिला व बालविकास विभाग यांच्याकडे. तर या भरतीसाठी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही आणि ज्या सर्व सूचना आहेत तर त्या तुम्हाला इथं कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येतील. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. तुमचे नाव, त्यानंतर तुमची जन्मतारीख, त्यानंतर इथे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र आहे हे पण तुम्हाला भरून घ्यायचे आहे. त्यानंतर हे रहिवासी स्वयंघोषणापत्र आहे तर हे पण तुम्ही भरून घ्यायचे आहे.
तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 29/7/2024 ते 12/8/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत कार्यालयीन वेळेत। आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली शासकीय संकुल परिसर बॅरक नंबर 1 जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते सादर करायचे आहेत। त्यानंतर तुमची इथं प्राथमिक गुणवत्ता यादी लागणार आहे दिनांक 22/8/2024 रोजी। त्यानंतर या यादी संबंधी जर तुम्हाला काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्या तुम्ही इथं 22/8/2024 ते 5/9/2024 पर्यंत इथं सादर करू शकता। त्यानंतर तुमची जी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आहे तर ती 6/9/2024 ला इथं लागणार आहे। आक्षेप व तक्रारी प्राप्त न झाल्यास दिनांक 5/9/2024 ला ती इथं प्रसिद्ध करण्यात येईल। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।